तयारच सगळे. आईला तू मागच्या वेळेला मैदानात उतरली नव्हतीस, म्हणजे क्रिकेट खेळली नव्हतीस. यावेळेला काय विचार आहे, उतरणार का मैदानात? श्रीकांत, अरे काय बोलतोयस तू? आपलं वय आहे का आता खेळण्याचं? आपण आता फक्त बसायचं, मुलांना प्रोत्साहन द्यायचं, हे वय आहे आपलं. खरंय. चला चला बाजू व्हा. हे बघा, मी झालीये रेडी दादासाहेब. आता मी कबड्डी खेळू शकते ना? एक कॅप्टन तर आली, पण दुसरी कॅप्टन कुठे आहे? दादासाहेब, ती ना मला घाबरून पळून गेली असणार. तसंही काय आहे, माझ्या समोर कोणी टिकू शकत नाही हो. आणि ती गावाकडची तर नाहीच नाही. काय दामिनी काकू नाही घाबरली ती. बघ काय काय कमळी, स्वतःला कबड्डीची चॅम्पियन समजतेस ना? मग तुला कबड्डीचे कपडे नाही का घालता आले आज सुद्धा? काय घालून आली परकर पोलक? अहो, मी गावाकडे परकर पोलक्यातच खेळतोय कबड्डी, मला सवय यायची. दामिनी, तू तिला बोलतेस, तुझं काय? दादासाहेब, मी तर घरी असते ना. ही कमळी तर स्वतःला कबड्डीची चॅम्पियन समजते. मग हिच्याकडे नको का तो सूट? बरं चला, आता तुम्ही दोघी आलायत, आता टीम तयार करा ना. हा, पहिले मी सांगणार. आता ही पारू हिला चिपकलेलीच असते, म्हणजे या कमळीच्या टीम मध्ये पारू गेली. मग माझ्या टीम मध्ये माझा लाडका पुतण्या. आदित्य, ये ना तू माझ्या टीम मध्ये. मी अरे तूच आहेस लाडका, ये. मी दामिनी काकूच्या टीम मध्ये. मग आता दादा दामिनी काकूच्या टीम मध्ये, म्हणजे मी कमळीच्या टीम मध्ये ऑब्विसली. या या. आता प्रीतम या टीम मध्ये गेला ना, तर प्रिया इकडे पाहिजे. काय आहे, नवरा एकीकडे तर बायको दुसरीकडे. सगळं प्रेम काय एकाच टीम मध्ये उतू घालवायचंय तुम्हाला? प्रिया, तू ये माझ्या टीम मध्ये. अख्खं कुटुंब तुझ्या एकटीच्या टीम मध्ये का?